सांगलीमध्ये काँग्रेसच्या बैठकीत बंडखोरांची उपस्थिती होती। विश्वजित कदमांनी बोलावलेल्या बैठकीत बंडखोर जयश्री पाटील या उपस्थित होत्या। सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना निमंत्रणच नव्हतं। बैठकीतील बंडखोरांच्या उपस्थितीवर काँग्रेसच्या निष्ठावंतांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली। सांगलीमधून बातमी आपण पाहतोय। सांगलीच्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये बंडखोरांची उपस्थिती होती आणि त्यामुळे निष्ठावंतांकडून मात्र नाराजी व्यक्त करण्यात आली। प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, खरं तर आधी लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली, बंडखोर निष्ठावंत हा मुद्दा सांगलीमध्ये बराच गाजला, आता बैठकींमध्ये सुद्धा हाच मुद्दा गाजतोय। नक्कीच विक्रांत, आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये जयश्री पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केली होती। विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जयश्री पाटील यांनी बंडखोरी करण्याचा अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला होता। त्यामुळे सांगलीमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला होता। काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील आणि बंडखोर उमेदवार जयश्री पाटील या दोघांचा देखील पराभव झाला होता आणि या ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले होते। परंतु असं असलं तरी या कारणातून जयश्री पाटलांचं 6 वर्षाचे निलंबन करण्यात आलं होतं, पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती। परंतु आता काँग्रेसची सांगलीमध्ये बैठक पार पडली। या बैठकीला जयश्री पाटील उपस्थित असल्यामुळे आता खळबळ उडाली आहे। जयश्री पाटलांना बंडखोर जयश्री पाटलांना निलंबित केलं होतं, तरी देखील त्या काँग्रेसच्या बैठकीला कशा आल्या असा प्रश्न उपस्थित केला जातोय। पृथ्वीराज पाटलांनी याला आक्षेप घेतलेला आहे, कारण की या बैठकीला पृथ्वीराज पाटलांना निमंत्रण देण्यात आलं नाही आणि जयश्री पाटलांना निमंत्रण देण्यात आलं असं पृथ्वीराज पाटलांचा आरोप आहे। त्यामुळे आता बंडखोर आणि पक्षातील नेते यांच्यामध्ये पुन्हा एकदा खंडोळ माजल्याचं पाहावयास मिळतंय, कारण की एकीकडे काँग्रेस पक्षाविरोधामध्ये उमेदवारी दाखल करून काँग्रेस पक्षाचाच पराभव करायचा आणि त्यानंतर पुन्हा काँग्रेसच्याच बैठकीला उपस्थित राहायचं। त्यामुळे आता बंडखोरीची बोटाची शाही तरी वाळण्याची वाट पाहायची असं काँग्रेसचे जे पृथ्वीराज पाटील आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांतून सूर उमटत असल्याचं पाहावयास मिळतंय। विक्रांत, बरं, या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असू द्या। स्वप्नील, तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।